त्यामध्ये मेल आहे किंवा फिमेल आहे आणि इतर जे काही मानवी अवयव तिथं सापडले होते, नेमकं तो प्रकार काय? मी डॉक्टर प्रतिभा प्रमोद भंगाळे, MBBS आहे. माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद भंगाळे गेले 45 वर्ष इथे प्रॅक्टिस करतात दौंडमध्ये आणि गेले 35 वर्ष भंगाळे क्लिनिक नर्सिंग होम आमच्या मालकीचा आहे. काल जो प्रकार घडला त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते. पण जे अर्भक आहे, ज्या महिलेचं आहे, ती महिला अचानक आली, खूप पोट दुखतं म्हणून आली. सोनोग्राफीसाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. फक्त सोनोग्राफीला मी तिला म्हटलं अगं हे तर बाळ आहे. नाही पोट, तर तिने आणि तिथेच ते डिलिव्हर झाले लगेच. साधारणतः 18-19 आठवड्याचं असेल असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्याकडून तसा कन्सर्न घेतला. त्यांना सांगितलं की पोलीस केस करायची, पोलिसांनी करायला पाहिजे. पण बरेच म्हणजे ते पोलीस केस करायला काही तयार नव्हते. अर्भक घेऊन जा सांगितलं, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वाद घातला आणि डिस्चार्ज घेतला. त्यानंतर ही पोलीस केस उद्भवू शकते ह्या याच्याने सरळ ते अर्भक इथे हॉस्पिटलमध्ये फॉर्मॅलिन टाकून ठेवलेलं. बाकीचे जे अवयव आहे त्या लोकांनी हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात. तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेच गरीब पेशंट असतात, हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात, म्हणून त्या लोकांनी आमच्याकडून चिठ्ठ्या घेतल्या पण ते हे सॅम्पल नेलं नाही. आता ऑडिट होतं NABHचं म्हणून सगळीकडचं जेव्हा स्वच्छ करायला लागलं तर मावशांनी कुठे कुठे ठेवलेले हे ते सगळं एका डब्यामध्ये हे केलं आणि बाबा हॉस्पिटलमधला कचरा, नंतर भंगार, जे काही छोटे मोठे पाईपलाईनचे तुकडे वगैरे होते ते सगळे आम्ही एका माणसाला, शिंदे म्हणून माणसाला दिले की हे सगळं घेऊन आणि त्याला सांगितलं पण की याच्यामध्ये कुठलंही हॉस्पिटलचं महत्त्वाचं असेल तर ते तू परत आणून देशील का? तो म्हटला मला खूप माहिती आहे हॉस्पिटलचं याची, काय काय महत्त्वाचं लागू शकतं हॉस्पिटलमध्ये. जर नजर चुकीने गेलं असेल समजा तर मी ते नक्की आणून देईल, या भरोश्यावर मी राहिली. आणि त्याने त्या नजर चुकीने तो पण याचा पण बॉक्स जो आयसोलेटेड होता पण तरीसुद्धा तो घेऊन गेला आणि त्याने काहीही न बघता तो बोरावके नगरला टाकला.